जबरदस्तीचे लग्न भाग 4. जेजुरीहून सर्व उशिरा घरी परतले. लवकर निघूनही घरी पोहोचायला तसा वेळच लागलेला होता. दिवे लागण्याची वेळ निघून गेलेली होती. तरी मंगलाबाईने देवाजवळ आणि तुळशी वृंदावनजवळ दिवा लावला. सर्व थकून गेले होते. राज म्हणाला, आई जास्त स्वयंपाक काही करत बसायचं नाही. खिचडी कर आज, तू पण थकलेली असेल ना. सागर म्हणाला, हो मातोश्री, खिचडीच कर. तशीही आम्हाला भूक नाही आहे. मंगलाबाईने खिचडी बनवली. सर्वांनी सोबत जेवण केले. नंदनीने किचनमधील सर्व पसारा आवरला आणि रूममध्ये झोपायला आली. राज नेहमीप्रमाणे खाली अंथरून आतरून झोपी गेला होता. नंदनीने एक नजर त्याच्यावर टाकली व तिनेही बेडवर अंग टाकले होते. ती खाली झोपलेल्या त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिला मगाशी पायऱ्या चढताना तो जे बोलत होता ते आठवत होते. किती छान बोलत होता ना हा. थोडा वेगळा भासत होता ना आज. वॉचमध्ये अडकलेल्या पदर काढल्यावर काय बोलला हा. त्याचे ते शब्द आठवतच आताही तिचे मन चलबिचल होत होते. विचार करत तीही झोपेच्या अधीन झाली होती. सकाळी नंदनी फ्रेश होऊन अंघोळ करून रूममध्ये आली. ती येताच राजही फ्रेश व्हायला रूमच्या बाहेर निघून गेला. नंदनीला आज कॉलेजला जायचं होतं. तिचे आज थोडे पोट दुखत होते, पण कॉलेजला जाणेही गरजेचेच होते. म्हणून ती पटापटा सर्व आवरू लागली होती. तिने कॉटनचा चुडीदार ड्रेस परिधान केलेला होता. केस अर्धे क्लचरमध्ये अडकलेले होते. चेहऱ्यावर थोडे पावडर, कपाळांवर बारीकशी टिकली आणि ओठांवर लिप बाम, बस एवढेच तिचे मेकअप होते. तेवढ्यातही तिचे रूप खुलून दिसत होते. कॉलेजमध्ये जायचं सामान ती पर्समध्ये टाकत होती की तेवढ्यातच राजही आत आला. त्यालाही आज लवकर ऑफिसला जायचे होते. तो त्याचे कपडे घेण्यासाठी कपाटाजवळ जातच होता की नंदनीच्या काहीतरी लक्षात आले. तशी ती पटकन त्याच्या आधी तिथे पोचली आणि कपाटाला पाठ लावून त्याच्या समोर उभी राहिली. नंदनी म्हणाली, तू हे कपाट नाही उघडू शकत. राज म्हणाला, का? नंदनी म्हणाली, तू डीप आहेस का? मी म्हणले, तू हे कपाट उघडू शकत नाही. राज म्हणाला, का उघडू शकत नाही मी कपाट? नंदनी म्हणाली, कारण नंदनीलाही सुचत नव्हते काय बोलावे ते. ती इकडे तिकडे मान वडवत विचार करत होती. राजला कळले नव्हते ती अशी का वागत आहे म्हणून. हे बघ, तुझ्याजवळ वेळ असेल टाइमपास करण्यासाठी, पण माझ्याकडे नाही आहे. मला ऑफिसला जायचे आहे आणि माझे कपडे कपाटातच आहे. त्यामुळे बाजूला हो आणि मला कपडे काढून दे. कपाट उघडण्यासाठी त्याने हात पुढे केला तसा नंदनीने त्याचा हात धरला. तसा राजच्या शरीरात एक करंट पास झाला होता. तिच्या दोन्ही नाजूक हाताने तिने त्याचा रागट हात पकडलेला होता. तो त्या पकडलेल्या हातांकडे बघत राहिला. नंदनीच्या लक्षात आल्यावर तिने पटकनच हात सोडला आणि बोलली. नंदनी म्हणाली, तू मला सांग, तुला काय हवे आहे ते मी तुला काढून देईल. राज म्हणाला, आज तू माझ्यावर एवढी मेहरबान का होत आहेस? पती धर्म निभवत आहेस की का तू? नंदनी म्हणाली, मला वेळ लागलं का पत्नी धर्म निभायला? राज म्हणाला, मग मलाही वेळ नाही लागलं तुझ्याकडून माझे कपडे काढून घ्यायला. मी माझं काम करू शकतो. लवकर बाजूला हो, मला माझे कपडे घ्यायचे आहे. तरी ती बाजूला होतच नव्हती. खूप वेळ तेच चालू होतं. राजचे पेन्शन आता संपत चाललेले होते, पण तरीही ती जाग्यावरून हलण्यास तयारच नव्हती. तेवढ्यातच नंदनीच्या हातातील फोन वाजला. फोन घेण्यासाठी ती जरा बाजूलाच झाली आणि त्याच संधीचा फायदा घेत राजने कपाट उघडले. कपाट उघडतात त्यातून नंदनीने अंधारीत ठेवलेले सॅनिटरी पॅडचे पॅकेट खाली पडले. राजने त्याच्याकडे पाहिलं आणि त्याचे डोळेच मोठे झाले, सोबत नंदनीचेही. त्याच्या आता लक्षात आले होते नंदनी त्याला कपाट का उघडू देत नव्हती म्हणून ते. नंदनी तर पूर्ण ओसडून गेली होती. प्रेड्स आल्यावर तिला सॅनिटरी पॅडचे पॅकेट वरच ठेवायची सवय होती, पण यावेळेस आपण एकटे रूममध्ये राहत नाही हेही ती विसरलेलीच होती. तिला त्यांच्यासमोरच सॅनिटरी पॅडचे पॅकेट पडल्यामुळं आळसल्याला लागलेलं झालं होतं. त्यामुळं विशाललाही खूप ऑकवर्ड फील वाटत होतं. तिला आपल्यासोबत आता कसे वाटत असेल याची त्याला कल्पनाच नव्हती. त्याला आता काय बोलावं ते कळत नव्हतं. त्याला काही बोलायचं समजतच नव्हतं. त्याने पटकन कपाटातून त्याचे कपडे घेतले आणि डायरेक्ट रूमच्या बाहेर निघून गेला. आई म्हणाली, नंदनी बेटा, तुला हे सर्व करायची गरज नाही आहे. तुझं तू आवरून कॉलेजला जा. मला सवय आहे नाश्ता सर्वांसाठी टिफिन बनवून द्यायची. नंदनी म्हणाले, आई, मी फक्त नाश्ता बनवते सर्वांसाठी,
वाटल्यास टिफिन तुम्ही बनवा. नंदिनीने नाश्त्यामध्ये पोहे बनवलेले होते. तिला घरी काम करायची सवय होती ना, म्हणून. त्यामुळे तिथे सुद्धा आवरून आल्यावर किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी आली होती. आई, मला नाश्ता दे, लवकर निघायचे आहे आज. राज डायनिंग टेबलवर बसतच बोलत होता. आई म्हणाली, नंदनी जा, तू त्याला नाश्ता देऊन ये बरं. मी चपात्या करते आणि त्याच्या टिफिन पॅक करते. नंदिनी म्हणाली, आई मी करते ना चपात्या, तुम्ही त्यांना नाश्ता देऊन या ना. नंदिनीला मागच्या घडलेल्या प्रसंगामुळे त्यांच्यासमोर जायचे नव्हते तिला. आई म्हणाली, अगं मी करते ना नंदिनी, तू त्याला नाश्ता देऊन दे आणि तू पण करून घे. मंगलाबाई तिचा हातात 2 प्लेट देत म्हणत होत्या. नंदिनी म्हणाली, पण आई मी कशी? आई म्हणाली, अगं त्यात काय आहे, मला नाश्ता करायची सवय नाही आहे. सागर अजून उठायचा आहे आणि पूनम ट्युशनला गेलेली आहे, म्हणून तुम्ही दोघे नाश्ता करून घ्या पटकन. नंदिनीजवळ आता इलाज नव्हता. ती करतच डायनिंग टेबल जवळ गेली आणि राजला नाश्ता देऊन दिला. राजनेही तिच्याकडे पाहिलं, पण काहीच रिॲक्ट केलं नाही. तिच्या हातातून नाश्त्याची प्लेट घेऊन त्याने नाश्ता करायला सुरुवात केली होती. त्याच्यातूनही मनातून मंगांचा प्रसंग गेला नव्हता, पण तिला अजून त्याच्यासमोर ऑकवर्ड फील वाटू लागलं होतं. म्हणून त्याने काही झाले नाही असे रिॲक्ट केले. नंदिनीला त्याच्यासोबत नाश्ता करायचाच नव्हता, म्हणून ती तिथून जाणारच होती की एक आवाज तिच्या कानी पडला. नीता म्हणाली, हे राज, तू नाश्ता करायला बसला आहे सुद्धा. नीताचा आवाज कानी पडताच नंदिनीची किचनमध्ये जाणारी पावले थांबली आणि ती सुद्धा डायनिंग टेबलवर नाश्ता करायला बसून गेली. नीता म्हणाली, हे काय विशाल, तू पोहे खात आहेस? पोहे तुझ्यासाठी अनहेल्दी आहेत, त्याने तुला ॲसिडिटी होते ना, हे तुला माहीत नाही आहे का? मी बघ तुझ्यासाठी तुझ्या आवडीचा नाश्ता घेऊन आलेली आहे, इडली सांबार. ते पोहे बाजूला ठेव आणि मी आणलेली इडली सांबार खाऊन बघ एकदा. नीता डायनिंग टेबलवर नाश्ता ठेवत बोलत होती. राज म्हणाला, अगं एवढं काही नाही नीता, थोडेसे खाल्ल्याने काही होत नाही आणि तू कशाला त्रास घेतलास? नीता म्हणाली, अरे त्रास काय आहे त्याच्यात, आपल्या माणसांसाठी तर मी एवढं करू शकते ना. आपला माणूस. नंदिनीने इकडे पोह्यात जोरात चमचा उतरवत मनातच दात ओठ खात बोलत होती. राज म्हणाला, ठीक आहे, आता तू एवढं आणलंच आहेस तर दे. तसेही जोशी काकू जेवढ्या बोलायला झणझणीत आहेत, तेवढीच त्यांच्या हाताची चवही झणझणीत आहे. नीता आत किचनमध्ये गेली आणि मंगलाबाईंना राजला देण्यासाठी प्लेट मागून बाहेर आली. राजसमोर तिने इडली सांबारची प्लेट ठेवली. राजनेही पोहे सोडून इडली सांबारावर ताव मारला. तशी नीता खुश झाली, पण इकडं नंदिनीचा मात्र रागाने तीळपापड झालेला होता. नंदिनीला तर त्याचा भयंकर राग आलेला होता आणि सोबत दुःखही झाले होते. तिची पोह्यांची प्लेट बिचारी एका कोपऱ्यात लुडबडत होती. त्यात थोडेसे पोहे शिल्लकही राहिलेले होते, पण तरीही तो तिने बनवलेले पोहे सोडून नीताने आणलेल्या इडली सांबार खात होता. हे तिला बिलकुल आवडलेले नव्हते. ती तशीच रागात उठली आणि पोह्यांच्या प्लेटमध्ये रोवून रोवून अर्धमेला केलेला चम्मच तसाच त्या प्लेटमध्ये आपटला आणि पाय आपटतच किचनमध्ये निघून गेली. नीता आणि राज मात्र आता हिला काय झालं या नजरेने ती गेली त्या दिशेने बघत राहिले. नंदिनी म्हणाली, काही गरज नाही मला सोडायला यायची, मी माझी जाऊ शकते. राज म्हणाला, मलाही तुला सोडून द्यायची हौस नाही आहे. तुझं कॉलेज माझ्या रस्त्यावर पडतं म्हणून आईने सांगितलं तुला सोडून द्यायला. नंदिनी म्हणाले, तुझ्या गाडीवरून येण्यापेक्षा मी रिक्षाने जाणे पसंत करेल. राज म्हणाला, इथून लवकर रिक्षा मिळत नाही, तुलाच वेळ होईल. निर्णय तुझा आहे. तिने थोडा वेळ विचार केला. वेळ तर तिलाही झाला होता आणि आता रिक्षांसाठी वाट पाहत बसून अजून वेळ करणे तिला परवडणारे नव्हते. म्हणून गाल फुगतच ती त्याच्या गाडीवर बसली. तसा राज थोडा गालातच असला आणि त्याने गाडी स्टार्ट केली. नंदिनी म्हणाली, मी फक्त आजचा दिवस तुझ्या गाडीने येणार आहे. आजच घरी जाऊन मी माझी स्कूटी घेऊन येते. राज म्हणाला, ठीक आहे, तसंही माझ्या गाडीलाही तुझं रोजचं ओझं पेलणार नाही आहे. पण ॲक्च्युली तो पुढे नसल्याने तिला तो काय बोलला ते ऐकू आलेच नव्हते. नाही, किंवा तो एवढा हळू बोलला की तिने ऐकलेच नसावी. त्याने गाडी तिच्या कॉलेजसमोर थांबवली. ती खाली उतरली तसा तो निघणारच की सचिन त्यांना एंट्री गेटजवळ दिसला होता. तो दिसताच राज दोन्ही भुवयात चिटकावून हा इथे कसा
या आशेने त्याच्याकडे पाहू लागला. नंदनी तर तुझ्या स्कूटीने येत असते ना, करण त्याच्या जवळ येत म्हणाला. नंदनी म्हणाली, हो ती माझ्या घरीच राहिली ना, आज घेऊन येणार आहे मी. करण म्हणाला, हाय मिस्टर राज, नाईस टू मीट यू अगेन. हाय, सेम हेअर. राज मनात नसताना त्यांच्याशी हस्तांदोलन करत बोलत होता. मी इथेच हिस्ट्री टीचर आहे, मुलांना हिस्ट्री विषय शिकवतो. करण राजच्या नजरेतील प्रश्न बघून उतरलेला होता. तू इथे शिकवतो हे ऐकून तर राज मनातच चरफडला. राज म्हणाला, हो ओके, मला आता निघायला हवं. बोलून तो निघून गेला. करण म्हणाला, आय एम सॉरी नंदू, मला त्या दिवशी राजबद्दल असे बोलायला नव्हते पाहिजे. नंदनी म्हणाली, इट्स ओके करण, पण यापुढं लक्षात ठेव, त्याच्याबद्दलच काय, कोणाच्याही बद्दल असं बोलायला नको तुला. करण म्हणाला, हो यापुढं मी लक्षातच ठेवेल. पण नंदनी, मला तुमच्या लग्नाची स्टोरी तर ऐकव ना, मला खूप उत्सुकता आहे तुमचं लग्न कसं झाले ते ऐकायची. करण आपल्याला वेळ होतोय, कॉलेज सुरू होऊन 5 मिनिटे झालेली आहेत. माझी स्टोरी नंतर कधी सांगेल ना मी तुला. ओके. नंदनी कॉलेजच्या आत जात बोलले. राज म्हणाला, सॉरी सर. सर म्हणाले, सॉरी सर. व्हॉट सॉरी सर मिस्टर चौधरी. व्हॉट सॉरी सर. आधी येतो म्हणलास, मग नंतर वेळ लागेल म्हणलात आणि नंतर आलाच नाही. ही कंपनी काय तुम्हाला धर्मदायी संस्था वाटली की काय मिस्टर चौधरी. जेव्हा वाटलं तेव्हा यायचं, जेव्हा वाटलं तेव्हा यायला नकार द्यायचा. राज म्हणाला, सॉरी सर, पुन्हा असं काही होणारच नाही. सर म्हणाले, व्हायला नको मिस्टर चौधरी, नाहीतर कायमची ही जॉब गमावून बसाल तुम्ही. तुम्ही एका जबाबदार पदांवर काम करत आहात, एवढं लक्षात असू द्या. राज म्हणाला, येस सर, मी यापुढं लक्षात ठेवेल. सर म्हणाले, यावेळेस फक्त मी तुम्हाला माफ करतोय आणि कॉंग्रॅच्युलेशन फॉर युअर मॅरेज मिस्टर चौधरी. राज म्हणाला, थँक्यू सर. सर म्हणाले, ओके यू कॅन गो नाऊ. ओके सर, थँक्स. बोलून राज कॅबिनच्या बाहेर आला. शुभम म्हणाला, काय बोला तो टकलू तुला, खूप झापलं तर नाही ना त्याने तुला. शुभम तो कॅबिन बाहेर दिसतच बोलत होता. राज म्हणाला, नाही काही नाही, जास्त बोलला नाही. आणि टकलू काय म्हणतो रे त्यांना, आपले बॉस आहेत ते. राज त्याच्या कुबलीकरवर बसत शुभम म्हणाला, बॉस आहे म्हणून तर टकलू म्हणतोय ना त्याला. एवढा खडूस बॉस तर मी जन्मातही बघितलाच नाही. तू त्या दिवशी येणार नाही म्हटल्यावर माझ्यावरच तारफडला. माझ्या इज्जतीचा कचरा केला रे त्याने, सर्व लेडीज स्टॉपसमोर. त्या मोनाला पटवणारच होती मी, पण या बॉसने माझ्या होणाऱ्या फ्युचर वाईफसमोर माझ्या इज्जतीचा भाजीपाला केला यार. शुभम दुःखी होत राजला म्हणाला. राज म्हणाला, फ्युचर वाईफ. अरे गेले 4 महिने तू तिला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, अजून किती इम्प्रेस झाला नाही आणि तू तिला सरळ सरळ फ्युचर वाईफ म्हणून डिक्लेअर का करत नाहीस. राज हसत बोलत होता. शुभम म्हणाला, हसू नको रे राज, हे सर्व तुझ्यामुळंच झालंय आहे. राज म्हणाला, माझ्यामुळं मी काय केलंय. शुभम म्हणाला, काय केलंय, आणखीन मलाच विचारतोय काय केलं ते. मला सांगितले ऑफिसला येतो म्हणून आणि नंतर आलाच नाही. हा खडूस बॉस नंतर मला वाटेल ते बोलला. तुझ्या मैत्रीत अजून मला काय काय ऐकावं लागणार आहे काय माहिती बाबा. राज म्हणाला, सॉरी ना यार, मला खरंच काही माहीत नव्हतं तुला एवढे बोलणार ती म्हणून बॉस. शुभम म्हणाला, ते मरू दे, पण तू मला अजूनही सांगितलं नाही तू त्या दिवशी टेकडीवर काय करत होतास ते. शुभमने राजकडे बारीक डोळे करून विचारले. राजला तो दिवस आठवताच त्याचा चेहरा गंभीर झाला होता. त्याचा गंभीर चेहरा पाहून शुभम म्हणाला, काय झालं राज, काही प्रॉब्लेम आहे का. वहिनी आणि तुझ्या सर्व ठीक आहे ना. तू समजावले ना त्यांना व्यवस्थित, लग्नाच्या वेळी जो गैरसमज झाला त्याबद्दल. राज म्हणाला, काही नाही शुभम, सर्व ठीक आहे. चल आपण आपलं काम करूया, नाहीतर सर पुन्हा येऊन आपल्याला झापतील. तो विषय बदलत आहे हे शुभमच्या लक्षात आले होते, पण त्याला आता बोलणे योग्य वाटत नव्हते, म्हणून त्याने एकही शब्द त्याच्यासोबत बोलणं पसंत केले नाही. नंदनी म्हणाले, बाबा मी घरी येत आहे आज. राधेश्याम म्हणाले, काय झालं. नंदनी बेटा, तिथे सर्व ठीक तर आहे ना. नंदनी म्हणाले, बाबा सर्व ठीक आहे येथे, पण मी माझ्या बाबांची आठवण आली तर माझ्या घरी येऊ शकत नाही का. नंदनी डोळ्यात पाणी आणत राधेश्यामला म्हणाली. नंदनी म्हणाली, बेटा हे तुझंच घर आहे,
तू हवं तेव्हा येऊ शकतेस. ते बापाचं काळीज आहे ना. वर तुझं अशा परिस्थितीत लग्न, म्हणून थोडी काळजी वाटली ग, बाकी काही नाही. नंदिनी म्हणाली, बाबा मी ठीक आहे, माझी काळजी करू नका. मी कॉलेज झालं की लगेच येते. तुम्ही तुमची काळजी घ्या फक्त, आणि वेळेवर मेडिसिन घ्या. राधेश्याम म्हणाले, नको एवढी काळजी करू ग माझी. नंदिनी, मी सर्व औषध वेळेवर घेत आहे. हा तुझा भाऊ मला मेडिसिन घेतल्याशिवाय सुखाने जगू देत नाही आणि झोपूसुद्धा देत नाही. राधेश्यामराव थोडे हसत बोलले. नंदिनी म्हणाली, आज आल्यावर बघते मी किती वेळेवर मेडिसिन घेता ते. बरं बाबा, आता ठेवते मी फोन, मला आता लेक्चरला जायचं आहे. बोलून नंदिनीने फोन ठेवला व नेक्स्ट लेक्चरसाठी निघून गेली. आता पुढं बघूया. नंदिनी म्हणाले, या पावसालाही आताच यायचं होतं का? एकतर आधीच रिक्षा मिळत नाही, वर हा पाऊस. कॉलेज झाल्यावर नंदिनी घरी जाण्यासाठी रिक्षा शोधत होती, पण एकही रिक्षा थांबायला तयारच नव्हती. पावसामुळे ती थोडी ओलीही झालेली होती. शेवटी वेळाने एक रिक्षा तिला मिळाली आणि ती घरी पोचली. तिने दरवाजावरची बेल वाजवली. सुमित्राबाईने दरवाजा उघडला. आल्या महाराणी? नाही टेकली ना दोनही दिवस सासरी? आली लगेच पडत. मला तर आधीच माहिती होतं, तुझ्यासारखी अवदसा कुठेच टिकू शकत नाही ते. सुमित्राबाई दरवाजातच सुरू झाल्या. नंदिनीने नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे दुर्लक्षच केले व आत आली. सुमित्राबाई म्हणाल्या, तू जर तुझं सासर सोडून इथं राहायला आली असेल तर एक गोष्ट लक्षात ठेव, या घरचे दरवाजे तुझं लग्न झालं तेव्हाच तुझ्यासाठी बंद झालेलं आहे. आता तुझं सासरच तुझं घर आहे, समजलं ना? नंदिनी म्हणाली, आई तुला जराशीही लाज वाटत नाही का ग? एका मुलीच्या आयुष्याशी खेळताना तुला काहीच कसं वाटलं नाही ग? मला माहीत आहे माझ्या लग्नामागे तुझाच खेळ असेल, पण हा खेळ जरी तू सुरू केला ना तरी त्याचा शेवट मीच करणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि काय बोलली तू? या घरचे दरवाजे माझ्यासाठी बंद आहे तर एक गोष्ट गाठ बांधून ठेव, हे घर माझं आहे आणि मी जेव्हा पाहिजे तेव्हा इथं येऊ शकते आणि जेवढं पाहिजे तेवढे इथे राहूही शकते, कळलं का? नंदिनी सुमित्राबाईंसमोर बोट नाचवत जरा रागातच बोलत होती. सुमित्राबाई म्हणाली, बाई बाई बाई, काय बोलते ही मुलगी? जरा म्हणून संस्कार नाही आहे तिच्यात. आईला तर लहानपणीच गिळलं अवदसेने, आता आमच्या डोक्यांवर मीरा वाटायला निघलीस की काय? एवढं भिकारडं घर मिळालं तरी तोंड अजूनही चुरचूर चाललंय, विसरली नाहीस अवदसा? नंदिनी म्हणाली, आई मला तुझ्याशी बोलण्यात जरासाही रस नाही आहे, मी फक्त बाबाला भेटायला आलेली आहे. कुठं आहेत ते? नंदिनी, बाबाच्या रूममध्ये जा. सुमित्राबाई म्हणाली, मला काय माहिती कुठं आहेत ते, मला काय सांगून जातात काय ते? सुमित्राबाई नाक मुरडत तिच्या समोरून निघून गेली. नंदिनी एक सुस्कारा सोडत ही आई कधी सुधारणार नाही म्हणून ती निघून गेली. पवन म्हणाला, नंदिनी दीदी तू केव्हा आलीस? मला सांगितले का नाही तू? मी लवकर आलो असतो ना शाळेतून. पवन नंदिनीला पाहून खुश होत बोलत होता. नंदिनी म्हणाली, अरे आताच आले मी, आणि काय लवकर आला असता? तुझे हे 10वीचं वर्ष आहे ना, समजले ना? तुझ्या अभ्यासात थोडाशाही दिरंगाई नकोय मला. पवन म्हणाला, नंदिनी दीदी मी अभ्यास करत आहे, पण तू अभ्यास घ्यायची तेव्हा खूप अभ्यास व्हायचा ग माझा, आता तसा होत नाही ग. नंदिनी म्हणाली, अरे विद्याला विचारत जा ना तुझे डाऊट्स. पवन म्हणाला, तिला मेकअप शिवाय दुसरं येतं का तिला विचारायला? नंदिनी म्हणाली, तेही आहे म्हणा. नंदिनी थोडी हसत म्हणाली, बरं तू एक काम करत जा ना, तू मला अभ्यासात काही डाऊट्स आला की मला कॉल करत जा ना. ओके. पवन म्हणाला, हां हेही करता येईल, पण नंदिनी दीदी तुला चालेल ना? म्हणजे आता तू सासरी आहेस ना, त्यात कॉलेजमध्येही जातेस. नंदिनी म्हणाली, ओय माझा येडपट, किती विचार करतोस तू बहिणींचा? मला काही प्रॉब्लेम नाही आहे, मी बिझी असली तरी तुला नंतर कॉल करून तुझे डाऊट क्लिअर करेल मी. ओके. पवन म्हणाला, ओके डन नंदिनी दीदी. नंदिनी दीदी म्हणाली, बाबा कुठे आहे पवन? मी आले तेव्हापासून दिसलेच नाहीत. नंदिनी बेटा कधी आलीस तू? राधेश्यामांनी आत येत विचारले. बस आताच. तुम्ही कुठं गेले होते एवढ्या पावसात? नंदिनी त्यांना आणलेलं सामान हाती घेत राधेश्यामना म्हणाले, अगं इथे समोरच्या दूध डेअरीमध्ये गेलो होतो, तुला बासुंदी आवडते ना म्हणून दूध आणायला. राधेश्याम सोप्यावर बसत नंदिनीला म्हणाले, बाबा तुम्हाला हे सर्व करायची काय गरज आहे? मी काही पाहुणी नाही आहे. राधेश्याम म्हणाले,
तसं नाही नंदनी, पण पहिल्यांदाच तू तुझ्या माहेरी आलेली आहेस आणि मी तुला असंच काहीतरी खाऊ घालायचं नाही म्हणून तसंच पाठवून द्यायचं का? राधेश्यामराव थोडे हसत बोलले. त्यावर नंदनीही जास्त बोललीच नाही. बाबांना जेवढा स्वभाव तर ती ओळखू शकत होती. राज म्हणाला, सर, मला वाटते या प्रोजेक्टमध्ये आपलं प्रॉफिट सरासरीपेक्षा खूप कमी असेल आणि या प्रोजेक्टसाठी मी पांडेंनी दिलेली डील रिजेक्ट करणे माझ्यासाठी नक्कीच नुकसानदायककारक असेल. सर म्हणाले, तुम्हाला असं का वाटतं मिस्टर चौधरी? राज म्हणाला, हे बघा सर. राज फाईल दाखवत त्यांच्या प्रत्येक प्रोजेक्टचा ड्युरेशन टाईम ठरावी ड्युरेशनपेक्षा नेहमी जास्त असतो. शिवाय त्या प्रॉफिट जेवढा दर्शवलेला आहे तेवढा इन्व्हेस्ट करणाऱ्या कंपनीला खूप कमी वेळा मिळालेला आहे आणि त्यातही मल्टी कंपनी इन्व्हेस्टमेंट आहे. अशा वेळेस जर आपण या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केली तर कंपनीचा फायनान्शियल लॉस व्हायची शक्यता तर आहेच. शिवाय हा प्रोजेक्ट टाईम इन्क्रिमेशन असेल. जो टाईम आपण बाकी प्रोजेक्टसाठी देऊन यापेक्षा जास्त प्रॉफिट मिळवू शकतो. यू आर राईट मिस्टर चौधरी. सर राजचं कौतुक करत म्हणत होते. खूप छान राज तू प्रेझेंटेशन दिलेलं आहे. व्हॉट अ गुड जॉब इन दॅट मिस्टर सिंघानिया ऑफिस इन बिग प्रोजेक्ट टू ऑर कंपनी. आपण त्यांच्या प्रोजेक्टला रिजेक्ट करू शकतो. सिंघानियाचा परमपुत्र सुशांत सिंघानिया मधात सरफरडत म्हणत होता. सिंघानिया म्हणाला, जस्ट सूट ऑफ सुशांत. राज बरोबर बोलत आहे. प्रोजेक्ट मोठा असून फायदा नाही, त्यातून आपल्याला हवा तसा फायदाही व्हायला हवा ना. या प्रोजेक्टला मोठमोठ्या इन्व्हेस्टरींनी नकार दिलाय, त्यामुळे त्याने आपल्या कंपनीला अपोज केलेला आहे. सुशांत म्हणाला, डॅड, तुम्हाला तुमच्या मुलापेक्षा या मामुली एम्प्लॉईची योग्य वाटतोय का? सिंघानिया म्हणाला, तू योग्य आहे म्हणून त्याला योग्य बोलतोय मी सुशांत. तुझं मत तुझ्या दृष्टिकोनातून बरोबरच असेल. कंपनीच्या काही. सुशांत म्हणाला, तुम्हाला जर या बर्डी एम्प्लॉईंचं ऐकायचं होतं तर मला तुमच्या कंपनी जॉईन कशाला केलं डॅड? मी नव्हतो ना मागे लागलो तुमच्या की मला या कंपनीमध्ये जॉईन करा म्हणून. सिंघानिया म्हणाले, शट अप सुशांत. त्याने फक्त काही सजेशन दिले जे की कंपनीच्या काय फायद्याने आहेत. तुझी कंपनी जॉईन करून घ्यायची इथे विषयच कुठं येतो? मग ऐकत बसा तुमच्या या लाडक्या एम्प्लॉईचं. सुशांत राजकडे रागाने पाहत बोलत होता आणि ताडकन कॅबिनच्या बाहेर निघून गेला. राज म्हणाला, आय एम सॉरी सर. सर म्हणाले, नो नो मिस्टर चौधरी, तुम्ही का सॉरी बोलताय? त्याचा स्वभावच जरा रागीट आणि हट्टी आहे. तुम्ही त्याचा विचार करू नका. तुमचे सजेशन प्रोजेक्ट मीटिंगला नक्की विचारात घेतले जाईल. राजला हे नेहमीच होतं. तो केव्हाही काही सजेशन द्यायचा प्रयत्न करायचा, त्याला सुशांतचा नेहमी विरोधच असायचा. सिंघानिया सुशांतपेक्षा राजच्या सजेशनला जास्त महत्त्व देत होते. आपल्या कृतीतही उतरवत, पण सुशांतला हे कधीच आवडले नाही. त्याला राज हा बिलकुल आवडत नव्हता. आपल्यापेक्षा कंपनीचा सध्या एम्प्लॉयला महत्त्व देणे त्याच्या जिव्हारी लागत होते. राज वॉचचे साईन घेऊन कॅबिनच्या बाहेर पडला. अमिता म्हणाली, हे पूनम, ती तुझ्या बहिणींची बहीण आहे ना, जिने लग्नात मेकअपचा ओव्हरफ्लो केला होता. पूनमची मैत्रीण अमिताला विद्याकडे बोट दाखवत बोलत होती. पूनम म्हणाली, अगं हो ग, ती मला लग्नात वाटतच होतं हिला कुठेतरी पाहिलं आहे, पण कुठं ते आठवतच नव्हते ग. अमिता म्हणाली, चल ना मग आपण बोलू तिच्याशी. तसेही कॉलेज तर झालेलेच आहे. पूनम म्हणाली, हो चल. विद्या तिची कार पार्किंगमधून काढत होती. पूनम म्हणाली, एक्सक्यूज मी. हाय, मी पूनम. तू नंदनी वहिनींची बहीण आहेस ना? विद्या त्याच्याकडे गोंधळून बघत होती. पूनम म्हणाली, अगं मी राजदादा आय मीन राज चौधरीची बहीण आणि नंदनी वहिनीची ननद. पूनम चौधरी, मी तुला लग्नात पाहिलं होतं, पण मला माहीत नव्हतं आपण सेमच कॉलेजमध्ये आहे ते. मला वाटले तू सायन्स किंवा आर्ट्स स्ट्रीमला असशील म्हणून. त्यात आपले एवढे मोठे कॉलेज म्हणून तुझ्याही लक्षात असेल आले. बाय द वे, आता भेटलोच आहोत तर ओळखही होईलच आणि मैत्रीही होईल, हो ना? पूनम एक्साइटेड होत बोलत होती. विद्या म्हणाली, ओ, तर तू त्या अवदसा वहिनींची ननद आहेस, तरीच एवढं मॅनर्ससारखी वागत आहेस. नाहीतर मला अशी अडवायची हिंमत नसती केली. आणि काय बोललीस तू? भेट झाली तर मैत्रीण. थोडे बडे लोक देखे नाही की आये मधुमक्खी बनके. तुमच्यासारख्या लोकांसोबत
मैत्री करावी तेवढे वाईट दिवस नाही आले त्या विद्या देशमुखचे. विद्या ॲटिट्यूडमध्ये बोलत होती. पूनम म्हणाली, तू समजतेस काय ग स्वतःला? मी काही बोलत नाही आहे तर तू तर बोलतच सुटली आहे. आम्हाला मॅनर्स म्हणतेस. स्वतः किती मॅनर्स आहे ते बघ ना आधी. तुझ्यात तर साधे बोलण्याचे सुद्धा मॅनर्स नाही आहे. तू काय बोलते तुला तरी कळतं का? इडियट कुणीकडची. आणि काय बोललीस ग तू? माझ्या वहिनीला अवदसा बोललीस तू. पुन्हा जर माझ्या वहिनीला काही बोलायची हिम्मत केली ना तर जेवढी भंकस तू म्हटलीस ना त्यापेक्षा भंकस हालत करेल मी तुझी. बेअक्कल कुठली. पूनम रागातच म्हणाली. विद्या म्हणाली, हाऊ डू यू? तू मला एवढी बोलू कशी शकतेस? यू लो क्लास गर्ल. विद्या बोलतच होती की पूनम म्हणाली, आम्हाला काय लो क्लास बोलतेस? तूही काही अंबाण्याच्या घरची पैदास नाही झालेली आहेस. फक्त बाबा मोठ्या सरकारी पदावर होते म्हणून त्यांची पेन्शन सुरू आहे आणि बापदाद्यांचे कमावलेले इस्टेट आहे. तेवढ्यातच तू काय करोडपती होत नाही. समजलीस ना? चालली मोठी आम्हाला लो क्लास बोलायला. विद्या म्हणाली, जास्त बोलू नकोस. पूनम म्हणाले, मला जास्त बोलायचं नव्हतं ग, पण मला काय माहिती तू एवढी बेअक्कल असशील की मला एवढे बोलावे लागेल. तू. विद्या बोलतच होती की तीच काही ऐकण्याच्या आधीच पूनम आणि अमिता तिथून निघून गेली. सप्राशी काका, पोरी, तुला किती वेळा सांगितलं की तुझी कार सरळ पार्क करत जाते. तुझ्या कार पार्किंगमुळे बाकीच्या गाड्या लावायला त्रास होतोय. पुन्हा मला तुझी येथे कार दिसली तर तुझी कार तुला परत मिळणार नाही. समजलं का? विद्या म्हणाली, सॉरी काका, पुन्हा असं नाही होणार. व्हायलाच नको. बोलून ते काका आपल्या मार्गी निघून गेले. या 2 लो क्लास इंडियन मला किती काही ऐकून गेल्या. याची हिंमत कशी झाली मला बेअक्कल बोलायची? बघून घेईल यांना. यांच्यासाठीच तर ती म्हण असेल, जिंदगी मंडबा फिर भी मे तंडवा. बरोबर बोलली ना मी? हो, बरोबरच असेल. विद्या देशमुख कधीच चुकत नाही. विद्या केसांना फूक मारत संध्याकाळी राज घरी आला. त्याला रूममध्ये नंदिनी दिसली नाही. तेव्हा त्याच्या लक्षात आले की ती आज तिच्या माहेरी जाणार होती, पण आज ती परत येणार नाही हे त्याला माहीत नव्हते. राज म्हणाला, आई, नंदिनी आली नाही का ग अजून? आई म्हणाली, अरे तिने सांगितले नाही का तुला ती येणार नाही आज? तिच्या माहेरी जात बोलत होती तर मीच म्हणले 2 दिवस राहा तिथे. त्यावर राज काही बोलला नाही. पण आज ती येणार नाही हे तरी तिने त्याला सांगायला हवे होते असे त्याला वाटून गेले. पण सोबतच आपली ही अपेक्षा किती बेसलेस आहे हेही तो जाणून घेत होता. त्याने मनालाच तसे समजावले, पण मनाने कधी कोणाचे ऐकले का? तिकडे नंदिनी रात्रीचे जेवण बनवले. सुमित्राबाईचे नेहमीचे टोचून बोलणे, विद्याचा निरखत वाद याला दुर्लक्षित करून ती तिचं काम करत होती. पण आज जेवण बनवताना आणि सुमित्राबाईंची नेहमीची बडबड ऐकताना तिला मंगलाबाईंची प्रकर्षणाने आठवण झाली. सासू असूनही किती समजून घेत होत्या त्या. सुमित्राबाई म्हणाले, अगं बाई, लवकर जेवण बनव. किती वेळची बनवत आहेस? इकडे पोटात कावडे बोंबलायला लागलेत. तिने जेवण बनवले व सर्वांसाठी वाढूनही घेतले. सर्व सोबत जेवण करायला बसलेले होते. विद्या म्हणाली, काय बासुंदी बनवली हिने, एवढी गोड. तुला तर साधी बासुंदीही बनवता येत नाही. मला नको ही बासुंदी. नंदिनी म्हणाली, मग नको खाऊ ना. कोण मागे लागले तुझ्या खाण्यासाठी? विद्या म्हणाली, याला म्हणतात रस्सी छल गई मगर उससे बल नाही निकला. एवढं भिकारडं घर मिळालं तरी तुझी अक्कड नाही गेली का? राधेश्याम म्हणाले, विद्या, गुपचूप जेवण करायचं असेल तर कर. आता जेवायच्या वेळेसही वाद करायचे असतात का तुला? पवन म्हणाला, आणि किती वेळा सांगितलं ग, तू म्हणी म्हणत जाऊ नको. ती म्हणीची पार आई बहीण एकत्र करतेस तू. विद्या म्हणाली, पप्पा, तुम्हाला का नेहमी तिचा पुळका येतो? जे आहे ते आहे म्हणून मी तिला बोलते. आणि पवन, मला नको सांगू मी म्हणी म्हणायच्या की नाही ते. तुझ्यापेक्षा तर जास्तच कळतं मला, समजलं ना? त्यावर सर्वांनी तिच्यावर दुर्लक्ष करण्यास पसंत केले होते. तिला काही बोलणे म्हणजे तिचा निरर्थक म्हणी ऐकून डोकं दुखून घेणे होतं. म्हणूनच कधी नव्हे ते सुमित्राबाईही गप्प बसलेल्या होत्या. जेवण झाल्यावर नंदिनीने बाबांना मेडिसिन दिली व तिच्या रूममध्ये झोपायला आली. राधेश्याम म्हणाले, नंदिनी बेटा, काय करत आहेस? नंदिनी म्हणाले, काही नाही बाबा, या ना आत. राधेश्याम आत येऊन बेडवर बसले. ते नंदिनीकडे पाहत होते. नंदिनी म्हणाली, काय झालं बाबा, असं का पाहत आहात? राधेश्याम म्हणाले, नंदिनी, तू खुश आहेस ना ग तिथे? त्यावर नंदिनी गप्प बसली. राधेश्याम म्हणाले, मला माहीत आहे नंदिनी,
अशा परिस्थितीत लग्न झालं की तुला इच्छा नसतानाही या लग्नासाठी तयार व्हावंच लागलं. पण नंदिनी, मी समाजाच्या भीतीपोटी तुला या लग्नाच्या बेडीत अडकवले नाही. तर एवढे सर्व होऊनही मला राजच्या डोळ्यात त्याचा तो जो खरेपणा दिसला ते पाहूनच तुझे लग्न मी त्याच्याशी लावून दिले. नंदिनी म्हणाले, पण बाबा, त्याने खोटं बोलून माझ्याशी लग्न केलंय ना. राधेश्याम म्हणाले, मला नाही माहिती बेटा काय झालं ते. तुला तर माहीत आहे ना, मला कानाचा त्रास आहे. नेहमी ही मशीन कानाला लावून ठेवावी लागते. त्यामुळं झाला असेल गैरसमज. कदाचित त्याने खरे सांगितले असेल, पण मी वेगळ्याच समजून घेतलेला असेल. नंदिनी म्हणाले, पण बाबा, तुम्हीच बोलत होते ना, त्याच्या आईने तुम्हाला सर्व काही पाहायला यायच्या आधी सांगितले होते ते. म्हणजे त्या खोट्याच बोलल्या ना तुमच्याशी. राधेश्याम म्हणाले, नंदिनी बेटा, आता या सर्वाला काही अर्थ नाही आहे. खरं हे आहे की राज तुझा जीवनसाथी आहे. मला त्याच्यात खरेपणा दिसतो. नंदिनी, तू श्रीमंत नसला ना तरी तो नेहमी तुला खुश ठेवेल. बाबा, खूप उशीर झाला आहे. तुम्हालाही झोप येत असेल. नंदिनी विषय बदलतच राधेश्यामला म्हणाली. राधेश्याम म्हणाले, ठीक आहे बेटा, मी जातो झोपायला. पण मी जे बोललो त्यावर विचार नक्कीच कर. राधेश्याम तिच्या डोळ्यांवर हात ठेवत बोलत होती. तिला त्याचा विचार करायचा नव्हता, म्हणून बाबा गेल्यावर ती झोपण्यासाठी लगेच बेडवर पडली. पण आज तिला तिथे झोपच येत नव्हती. बेडवर पडून खूप वेळ निघून गेला तरीही झोप काही येत नव्हती. बोललाच असेल, आज तर बेड आहे त्याला झोपायला आणि मीही तेथे नाही आहे. इकडे आले ते बरेच झाले असेल त्याला. नंदिनी मनातच विचार करत होती. तरी तिच्या नकळत ती त्याचाच विचार करत होती. जेवण झाल्यावर राज झोपायला रूममध्ये आला. तो रिकामा बेड पाहून त्याच्या मनात चलबिचल झाली होती. काय राज, किती विचार करतोस ना तू. तिला तर साधी आठवणही येत नसेल तुझी. आतापर्यंत तर बिनधास्त झोपलेली असेल आणि तू वेड्यासारखा प्रत्येक क्षणाला तिला आठवत बसतोय. बरंच झालं गेली ते. आज तरी मी बेडवर आरामात झोपू शकेल. बोलून त्याने बेडवर अंग टाकले. पण त्याला नेहमीच्या सवयांचा बेड नसूनही कसली झोप येत नव्हती. खूप बेचैन वाटत होते त्याला त्या रिकाम्या रूममध्ये. खूप वेळ प्रयत्न करूनही झोप येत नव्हती. म्हणून तो तसाच वैतागून उठला. त्याने बेड खाली आपलं नेहमीचं अंथरूण टाकलं आणि उशीवर डोकं ठेवून तिचा विचार करतच कधीतरी झोपेच्या अधीन झालेला होता. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.